आपल्याकडे ना काही सणांसाठी मेनू हा फिक्स असतो. जसं होळी म्हटलं की पुरणपोळी आली. पण पुरणपोळीचा घाट म्हटलं की त्या दिवशी सुट्टी असतेच असं नाही. मग ते पुरण शिजवण्यात खूप वेळ जातो. पुरण शिजवल्यानंतर पोळी तयार करा आणि कधी-कधी वेळ पण नसतो, आपल्याला घाई पण असते किंवा इतर काही कामामुळे आपण करू शकत नाही. पण पण पोळी तर खायची इच्छा असते, नैवेद्य पण द्यायचा असतो. तर अशा वेळेस हे बेस्ट ऑप्शन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे, की झटपट अगदी 7 ते 8 मिनिटात हे पुरण तयार होतं आणि तुम्ही पटापट इन्स्टंट पोळ्या तयार करू शकता. पोळ्या अगदीच मऊ होतात, खायला छान लागतात आणि पुरण ना अगदी पेढ्यासारखं तयार होतं, मऊ मस्त आणि पटापट पोळ्या तयार होतात. त्याच्यामध्ये पोळी तुमची फाटत नाही किंवा तुटत सुद्धा नाही. हे म्हणजे इतकं एक्झॅक्ट माप आहे, की बरेचदा घरात अगदी थोडे लोकं असतात, तेव्हा असाही प्रश्न पडतो, की एवढं मोठं काय करायचं? तर अगदी ह्या पोळ्या म्हणजे आजचं जे आपलं मेजरमेंट आहे ना, 4 लोकांसाठी परफेक्ट आहे. म्हणजे 4च पोळ्या तयार होतात. अर्थात तुम्ही ह्या पोळ्या थोड्या छोट्या केल्या तर त्यापेक्षा जास्तही होतात आणि तुम्ही बघू शकता पोळी मस्त अशी सॉफ्ट तयार होते आणि खायला पण एक नंबर लागते पोळी. आणि तुम्हाला मी सारण दाखवते पोळीतलं अगदी काठापर्यंत सगळीकडे सारण पोळीला पसरलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या पोळ्या ना झटपट होतात आणि टिकतात. म्हणजे तुम्ही एकदा ह्या पोळ्या करून ठेवल्या ना, तुम्ही 4च्या 6 पण पोळ्या इथे तयार करू शकता. 8 पोळ्या तुम्ही तयार करू शकता छोट्या-छोट्या. पण ह्या पोळ्या आरामात 3 ते 4 दिवस राहतात. तर हेच एक स्पेशालिटी आहे पुरणपोळीची आणि खायला अप्रतिम लागतात. नमस्कार, सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि होळी होळी म्हटलं की मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रभर एकच मेनू राहत असावा, पुरणपोळी. कारण आपण नेहमी म्हणतोय, लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, होळी रे होळी आणि पुरणाची पोळी. फक्त एवढाच फरक आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते. आजची ही आपली पुरणपोळी अशी स्पेशल आहे, जे इन्स्टंट आहे, झटपट होणारी आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. पोळीसाठी कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी 1 वाटी कणिक किंवा गव्हाचं पीठ आहे. मी पाव चमचाला पण कमी एवढं मीठ आहे. 2 ते 3 चिमटी हळद घालून घेऊ, याच्यामुळे पोळीला रंग छान येतो. इथे मी पिठाला चाळून घेतला आहे बारीक चाळणीने. त्याच्यामुळे पोळी जी आहे ती चांगली होते, म्हणून चाळून घ्यायचं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आपली रोजची जी पोळी असते ना, त्यापेक्षा थोडं सैलसर या पिठाला मी भिजवून घेणार आहे. आपलं पुरण शिजेपर्यंत हे पीठ मुरतं. इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडं सैल मी भिजवलेलं आहे. भिजवलेलं पीठ झाकून ठेवायचं. आज मी जी पुरणपोळी बनवणार आहे ते डाळव्याची पुरणपोळी आहे. इन्स्टंट आहे, तुम्ही पटकन तयार करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही फुटाणे पण घेऊ शकता, तुमच्याकडे जर डाळवा नसेल तर, किंवा कुठलंही मेजरमेंट तुम्ही घेऊन घ्या. मी या कपाचा वापर करते आहे मेजरमेंटसाठी. तर 1 कप मी हा डाळवा घेऊन घेतला. पण जेव्हा आपल्याकडे बरेच दिवसात असा डाळवा राहतो ना, तर थोडासा तो चांबट होऊन जातो किंवा त्याची पावडर व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. एका कढईमध्ये फक्त गरम होईपर्यंत हा भाजून घ्यायचा, म्हणजे याची पावडर चांगली होते. आणि गरम झाल्यावरती तो थंड होऊ द्यायचा आणि मग त्याची पावडर करायची. तर ही प्रोसेस मी करून घेणार आहे. ही डाळ मी फक्त 1 मिनिट भाजून घेतली आणि ही पूर्णपणे थंड झालेली आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची आपल्याला चांगली बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. त्या पिठाला आपण चाळून घेऊ. एकदा चाळून घ्यायचं, बारीक जरी तुम्ही दळून घेतलं ना तरी पण. तर तुम्ही बघू शकता थोडंफार जाडसर असं निघालेलं आहे. तुम्ही थालीपीठामध्ये वगैरे हे वापरून घ्यायचं. आता पुरण तयार करूया. तर त्यासाठी कढईमध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप घालून घेऊ. आणि ज्या वाटीने डाळवा मोजून घेतला ना, तर त्याच वाटीने पाऊण वाटी मी गूळ घेऊन घेतलेला. तुम्ही जर खूप फिकं खात असाल ना, तर अर्ध वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालून घेऊ आणि या गुळाला आपल्याला विरघळून घ्यायचं. गूळ चिरून किंवा किसून घ्या, म्हणजे पटकन विरघळतो तो. मोठे मोठे खडे घेऊ नका. या गुळाला आपण मीडियम टू लो फ्लेम वरती विरघळून घ्या. इथे गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची. आता ह्या 3 वेलची आहे, मी चांगल्या अशा बारीक करून घेतल्या, म्हणजे पाव चमचा वगैरे हे वेलचीची पूड असेल. आणि पाव चमचा जायफळ पावडर आहे, ती पण मी किसून घेतलेलं जायफळ आहे.
2 चिमटी मीठ घालून घेते, त्याच्यामुळे पुरणाला चव चांगली येते. तुम्ही जर इथे फुटाणे वापरत असाल ना तर मीठ घालू नका, कारण फुटाणे जे आहे ना ते मिठामध्येच भाजून घेतात ना म्हणून. आणि आता आपण ही तयार करून घेतलेली पावडर याच्यामध्ये टाकून घेऊ. गूळ विरघळला की लगेच टाकून घ्यायची आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. काही गडे वगैरे पकडले असेल तर तेही फोडून घ्यायचे. आणि या पुरणाला मंद आचेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता कुठपर्यंत शिजवून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर तुमचं हे जळून जाऊ शकतं. हे बघा, आपलं इथे पुरण घट्ट झालेलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की अरे आपलं पुरण झालं असेल, तर त्यासाठी चेक करायचं. तसाच सराटा त्याच्यामध्ये उभा ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता पटकन सराटा पडून जातो. याचा अर्थ असा की आपलं पुरण इथे अजून शिजायचं आहे. तर आपला सराटा ना असा एकदम इरेक्ट राहायला पाहिजे, इथपर्यंत या पुरणाला आपल्याला शिजवून घ्यायचं. दुसरी अजून एक टेक्निक आहे. थोडासा पुरणाचा गोळा घ्यायचा याच्यातला, थोडा वेळ थोडं थंड होऊ द्यायचं आणि हाताने ना असं गोल गोल करायचं. म्हणजे तुमच्या हाताला अजिबातच तो चिटकत नसेल ना तर समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हा गोळा मी छान गोल गोल केला, हाताला अजिबात चिटकत नाही आहे. पुरण क्लिअर गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं इथे पुरण जे आहे ते रेडी आहे. किंवा आपण हा सराटा बघूया. तुम्ही बघू शकता आपला सराटा एकदम इरेक्ट आहे, म्हणजे आपलं इथे पुरण पण रेडी आहे. आता गॅस बंद करून देते आणि हे पुरण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आपलं पुरण थंड होतं तेवढ्या वेळेत आपण कणिक तयार करून घेऊ. आता थोडंसं हाताला मी पाणी घेऊन घेतलं आणि ही कणिक चांगली आपण मळून घेऊ. कणकेला चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी जी आहे आपल्याला पाहिजे तेवढी लांबवता येते. सो पाण्याच्या हातानेच घ्यायचं, पण खूप पाणी पण नाही टाकायचं एकदम. आपल्या चॅनलवरती पुरणपोळीचे भरपूर व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची पुरणपोळी आपण तयार केलेली आहे. या कणकेला चिकटपणा थोडा यायला पाहिजे, म्हणून हाताच्या साहाय्याने थोडीशी अशी आपण हिला लांबवून घेऊ, म्हणजे पोळ्या सुद्धा आपल्या चांगल्या लांबतात. अगदी 2 ते 3 मिनिटात आपली ही कणिक तयार होते आणि पुरण शिजायला तर अगदी 7 ते 8 मिनिट लागलेले आहे. कणिक चांगली मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घालून घेऊ. तुम्ही बघू शकता छोटा 1 चमचा मी तेल टाकलेलं आणि अगदी थोडं तेल म्हणजे अर्धा चमचा मी हाताला लावून घेतलं. तर हे सर्व तेल त्या कणकेला लावून घ्यायचं, म्हणजे कणिक जी आहे ती कडकत नाही आणि अशी सॉफ्ट राहते. मस्त कणिक तयार झालेली आहे आपली. तिकडे आपलं पुरण पण थंड झालेलं आहे, कणिक पण रेडी आहे. चला पोळ्या करायला घेऊ आपण. आता घोळण्यासाठी पीठ लागणार आहे आपल्याला, आणि हे कणिक हे पुरण म्हणजे कणकेच्या डबल आपण इथे पुरण घेतलेलं आहे. कणकीचा गोळा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि याची आपण एक वाटी तयार करू, जेणेकरून पुरण आपलं याच्यामध्ये व्यवस्थित बसायला पाहिजे. त्याच्यावरती थोडंसं पीठ घालू, म्हणजे आपलं पुरण सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होतं. हा गोळा याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि आपल्याला आता हे बंद करून घ्यायचं आहे. तर बोटाच्या साहाय्याने पुरण आतमध्ये लोटायचं आणि कणिक जी आहे ती अशी वर येऊ द्यायची, म्हणजे व्यवस्थित आपली पोळी सील होते. आणि हे वरती आलेलं थोडंसं काढून घ्यायचं, किंवा तुम्ही तिथेही दाबून घेऊ शकता. खूपदा सांगितलेलं आहे, तरी पण एक जे आता नव्याने पाहत आहे त्यांच्यासाठी हे रिमाइंडर आहे. तर परत हे आपण कणकेमध्ये घोळून घेऊ आणि याला थोडंसं एक्सटेंड करू, म्हणजे पुरण सगळीकडे लागलं जातं. पोळपाटावरती डस्टिंग करून घ्यायचं आणि याच्यावरती पण थोडंसं टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घ्या. सगळीकडे व्यवस्थित लाटायची. तुम्हाला असं वाटत आहे की पोळी आपली चिपकू शकते, तर अशा वेळेस घोळण घालत जायचं त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता इथे आपली पोळी लाटून झालेली आहे. कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही आहे पोळीतून. बघा या पण बाजूने बघा, कुठेही पुरण पोळीच्या बाहेर आलेलं नाहीये बघा. आणि हे जे एक्सेस पीठ आहे ते मग काढून द्यायचं. मी तिकडे तवा पण ठेवलेला आहे, तव्याला गरम होऊ द्यायचं, पण खूप कडकडीत तवा गरम नाही होऊ द्यायचा. आणि पोळी जेव्हा टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. अगदी थोडा वेळ या बाजूनी झाली की लगेच दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायची. आपण सुरुवातीला तूप न टाकताच पोळी टाकून घेतली होती. आता त्याच्यावर तूप घालून घेऊ एका बाजूनी. खूप जास्त तूप घालायची पण गरज नाही, छोटा 1 चमचा टाकला तरी बस आहे. आणि हलक्या हाताने या तुपाला सगळीकडे पसरवून घेऊ. तर ज्या बाजूने तूप लावलं त्या बाजूने करून घेऊ आणि याही बाजूने तूप घालून घेऊ.
हे पण हलक्या हाताने पसरवून घ्यायचं, म्हणजे कमी तुपात काम होतं. आता परत या बाजूने करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता पोळी जी आहे ते छान आपली मस्त शेकल्या गेलेली आहे. खरपूस असा रंग त्याला आलेला आहे. थोडस हलक्या हाताने दाबून घेऊ, म्हणजे काय होईल, सगळ्या कडा व्यवस्थित शिजतात पोळीच्या. दोन्ही बाजूनी आपली पोळी मस्त शिजल्या गेलेली आहे. आता आपली पोळी इथे तयार आहे आणि सगळ्या अशाच पोळ्या आपण तयार करू. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करा. एक नंबर होते. आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.